अहेरी नगरपंचायत अंतर्गत प्रभाग क्रमांक 16 मधील चेरपल्ली परिसरात बसवण्यात आलेला सोलर वॉटर टँक मागील तब्बल 6 महिन्यांपासून बंद अवस्थेत असल्याची गंभीर माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे। या टँकमधून पाणी पुरवठा पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। स्थानिकांच्या मते सोलर वॉटर टँक बंद असल्यामुळे नळाला पाणी येणेही थांबले आहे। परिणामी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी बोरवेल किंवा विहिरींवर अवलंबून राहावं लागत आहे। विशेष म्हणजे सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्याने पाण्याची गरज अधिक भासते, त्यामुळे नागरिकांची अडचण आणखी वाढली आहे। नगरपंचायतने लाखो रुपये खर्च करून सोलर वॉटर प्रकल्प उभारला होता, मात्र अवघ्या काही महिन्यातच हा प्रकल्प बंद पडल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। स्थानिक नागरिकांनी या समस्येकडे वारंवार लक्ष वेधले असले तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोपही करण्यात येत आहे। चेरपल्ली येथील रहिवाशांनी नगरपंचायत प्रशासनाने तातडीने या सोलर वॉटर टँकची दुरुस्ती करून पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली आहे। अन्यथा आंदोलनाचा इशारा देखील नागरिकांनी दिला आहे। नागरिकांची मागणी: सोलर वॉटर टँक तात्काळ दुरुस्त करावा, नियमित पाणी पुरवठा सुरू करावा, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी। सध्या तरी प्रशासन याकडे कितपत गांभीर्याने पाहते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। नवराष्ट्र निर्माण न्यूज चॅनलच्या प्रतिनिधींनी नगराध्यक्ष रोजा करपेत यांना दूरध्वनीवरून संपर्क करण्याचे प्रयत्न केले असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही। नवराष्ट्र निर्माण न्यूज साठी प्रतिनिधी जावेद अली, अहेरी।